हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजची आणि महत्त्वाची जी घडामोड आहे, प्राध्यापक भरतीचं ठरलं अशी जी बातमी आता प्रसिद्ध झालेली आहे, त्यानुसार या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत की एकूण किती पदं भरले जाणार आहेत. 5,000 प्लस पदं भरले जाणार आहेत. त्यावर एकंदरीत या बातमीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तर ती माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच सहाय्यक प्राध्यापक भरती एमपीएससी अंतर्गत, त्यानंतर विद्यापीठीय स्तरावर, महाविद्यालय स्तरावर, त्याचबरोबर एमपीएससी मार्फत प्राध्यापक भरती सेटनेट परीक्षा संदर्भात इत्थंभूत अद्ययावत माहिती आणि मार्गदर्शन कोर्स, मुलाखतीसाठी मार्गदर्शन आपल्या ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल त्यांनी कॉल करू शकतात किंवा ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करू शकतात. चला तर मग आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सहज संचालकांना प्रशिक्षण, जून पूर्वीच मिळणार नियुक्ती. तर या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली. कोणत्या महाविद्यालयात किती प्राध्यापकांची पदे उपलब्ध आहेत किंवा होतात, तसेच ही पदे तपासून निश्चित कशी करावीत या संदर्भात प्रशिक्षण सहसंचालकांना दिलं जाणार आहे. या संदर्भात राज्यातील सर्व उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालक प्रमुख अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. राज्यातील उच्च शिक्षण विभागामार्फत प्राध्यापक भरतीबाबत निर्णय घेण्यास विलंब झाला, त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये नाराजी आहे. मात्र राज्यपाल कार्यालयाने प्राध्यापक भरतीसाठी 60-40 हा फॉर्म्युला, 60-40 म्हणजे 60% तुमचे मार्क आपल्या सर्वांना माहीत आहे की तुमच्या अकॅडमिक आतापर्यंतचा तुमचा परफॉर्मन्स आणि 40% मार्क हे मुलाखतीचे आहेत, निश्चित केला असून याच निकषावर प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत उच्च शिक्षण विभागानं ऑफ हायर एज्युकेशन आता कंबर कसली आहे. त्यातच येत्या 18 डिसेंबर म्हणजे उद्याच रोजी राज्यातील सर्व विभागीय उच्च शिक्षण संचालकांना, जॉईंट डायरेक्टर, महाविद्यालयातील रिक्त असलेल्या प्राध्यापक भरती संदर्भात आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच शिबिर लावून रोस्टर तपासणी करण्याचे आणि येत्या जून महिन्यापर्यंत प्राध्यापक भरती पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलेलं आहे. राज्यातील विविध कृषी विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यातीलच सुमारे 5,020 पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून वित्त विभागाने सुद्धा पद भरतीस हिरवा कंदील दर्शवलेला आहे, म्हणजे सहमती दर्शवलेली आहे. त्यातच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सुद्धा याबाबत अधिकृत घोषणा केली. विद्यापीठातील सुमारे 750 प्राध्यापकांच्या भरतीबाबत 60-40 हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार कोणत्या महाविद्यालयात किती प्राध्यापकांची पदे उपलब्ध होतात, तसेच ही पदे तपासून निश्चित कशी करावीत या संदर्भात राज्यातील सर्व उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालकासह प्रमुख अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबई येथील होमी भाभा विद्यापीठात या संदर्भातील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून उद्याच म्हणजे 18 तारखेला हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याबाबत सर्वांनाच सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं पालिका निवडणुकीची आचारसंहिता संपताच प्राध्यापक भरती प्रक्रिया गती मिळणार आहे, यामध्ये कोणतंही दुमत नाहीये. राज्यातील विविध संघटनांनी आंदोलनं केली, तसेच शासनाच्या प्रमुख अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला. त्यातच प्राध्यापक नसल्याने विद्यापीठाची रँकिंग म्हणजे जी नॅशनल रँकिंग आहे ती देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची देखील घसरलेली आहे. याबाबत शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळं पुढील काही महिन्यात महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची कायमस्वरूपी पदं भरली जातील, असे सकारात्मक चित्र एकंदरीत आजच्या घडीला निर्माण झालेलं आहे. त्यामुळं बघा 60-40 जो फॉर्म्युला आहे, आधी यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता 75-25चा, तर तो जाऊन आता 60
40 म्हणजे 40% वेटेज हे तुमच्या मुलाखतीला आहे आणि 60% मार्क हे तुमच्या आतापर्यंतच्या अनुभव असेल, तुमच्या डिग्री असतील, PhD असतील, रिसर्च पेपर असतील याच्यासाठी असणार आहेत. पण बघा हे आता जी अर्ज करण्यासाठी जी आपण क्रायटेरिया किंवा जे निकष लावला होता ते कशा असणार आहे याबाबत अद्याप देखील कोणतीही गाईडलाईन उपलब्ध नाही. माझं एवढंच मत आहे, जर शासनाला प्राध्यापक भरती करायची असेल, जर खरंच प्रामाणिक किंवा शेतकऱ्याच्या मुलाला जर प्राध्यापक म्हणून नियुक्त करायचं असेल तर तुम्ही MPSC अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जर तुम्ही शासकीय महाविद्यालयाची प्राध्यापक भरती करत असाल तर तुम्हाला विद्यापीठातल्या प्राध्यापक भरती किंवा महाविद्यालय स्तरावरील प्राध्यापक भरती का तुम्ही MPSC मार्फत करू शकत नाहीत. जसं आपण मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, त्यानंतरनं आपण जे उत्तरेकडील राज्य आहे त्या ठिकाणी प्राध्यापक भरती ही त्यांच्या लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. महाराष्ट्रात देखील शासकीय महाविद्यालयाची प्राध्यापक भरती आता सुरू आहे, ती देखील MPSC मार्फत घेतली जात आहे. 214 पदांची सहाय्यक प्राध्यापक भरती, अधिवक्ता 86 पदं, असोसिएटचे वेगळे पद आहेत, प्रोफेसरचे वेगळे पद. जर तुम्ही MPSC मार्फत भरत असू शकता तर तुम्ही हे पद का भरत नाही, हा माझा सरळ साधा प्रश्न आहे. याबाबत शासनाच्या शिक्षण मंत्र्याच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे, कारण की वेगळा आयोग नियुक्त करण्याची गरज नाही. आज आपण बघितलं जाहिरात क्रमांक 4849 ही प्राध्यापक भरती कुठलची चालू आहे, इंजिनिअरिंग कॉलेजची प्राध्यापक भरती चालू आहे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय मेडिकल कॉलेजची प्राध्यापक भरती चालू आहे. अतिशय म्हणजे वेग आहे त्या प्राध्यापक भरतीला, मुलाखतीतून डायरेक्टली त्यांची प्राध्यापक भरती सुरू आहे MPSC मार्फतच. त्यानंतर आपले सहाय्य म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयाची प्राध्यापक भरती चालू आहे. मग तुम्ही हे पद 5020 पद म्हणताय, हे पद तुम्ही MPSC मार्फत का भरत नाही, हा सर्वसामान्य माझ्यासारख्या प्रामाणिक आणि फक्त अभ्यासाच्या आणि कष्टाच्या जीवावर येणाऱ्या विद्यार्थ्याला पडतो. तुम्हाला जर भरतीत प्रक्रिया पारदर्शकच करायची असेल, तुम्हाला गुणवत्तायुक्त शिक्षक किंवा प्राध्यापक निवडायचाच असेल तर तुम्ही ह्या रिसर्चचं, त्यानंतरनं PhDचे गुण आणि मुलाखतीचे गुण हे अशा पद्धतीनं का, तर तुम्ही MPSC मार्फतच प्राध्यापक भरती का करत नाहीत, जी आत्ता प्राध्यापक भरती वेगवेगळ्या महाविद्यालयाची, शासकीय महाविद्यालयाची सुरू आहे. त्याच पद्धतीनं जर महाराष्ट्र शासनच या अनुदानित कॉलेजचे देखील प्राध्यापकांची पगार करत असेल, विद्यापीठाची प्राध्यापकाची पगार करत असेल तर तुम्ही ती देखील भरती प्रक्रिया MPSC मार्फतच राबवावी, असं माझं एक मत आहे. परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. बघा याच्यामधून देखील आपली नियुक्ती होऊ शकते. सकारात्मक राहून प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अशा पद्धतीनं इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून ते एकही रुपया न देता ते आज निवडलेले आहेत आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. आपण देखील आपलं स्वप्न साकार करू शकतो. त्यासाठीची सकारात्मक दृष्टी, प्रयत्न आणि सातत्य हेच आपल्याला या म्हणजे प्राध्यापक भरतीच्या गोंधळामध्ये योग्य ते मार्गदर्शन करेल आणि आपल्या तटस्थ भूमिकेतून आपलं स्वप्न साकार करेल. यामध्ये माझ्या मनामध्ये काही दुमत नाही. परीक्षेसाठी, मुलाखतीसाठी, अर्ज प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा. आशावादी राहूयात आणि भरती प्रक्रियेचा आपण भाग होऊयात. परत एकदा सर्वांना भरती प्रक्रियेसाठी, मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या स्वतःचं स्वप्न, आपल्या कुटुंबाचं जे स्वप्न आहे ते आपलं निश्चितच पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.